नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना अनेक प्रश्न विचारले। संकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही, अपघात झालेली गाडी ही थेट दुरुस्तीसाठी का पाठवली, तसेच संकेत बावनकुळेंचे मेडिकल का केलं नाही असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण आणि आपण त्यांना मेडिकलला पाठवलं। ज्या अर्थी आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हरकत पडला नाही गाडीला, बरोबर। मग गाडीचा नंबर एफआयआर मध्ये टाका। फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं, फिर्यादीला माहित नव्हतं, पण आपल्याला माहिती होतं ना फिर्यादीला आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या रंगाची या वर्णाची गाडी आहे, त्या ठिकाणी सूचना करून गेलेली आहे, त्यामध्ये फिर्याद येतो। त्यानुसार आम्ही अगोदर नवीन जुने सेक्शन 154 CRPC नुसार आता 173 झालेला आहे, त्यानुसार तर आज सुषमा अंधारे नागपूरमध्ये सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या। पोलिसांकडून या अपघाताची नागपूरमधल्या हिट अँड ड्राईव्ह प्रकरणाची त्यांनी चौकशी केली आणि या कारमध्ये, या अपघात केलेल्या कारमध्ये संकेत बावनकुळे होते, त्या संदर्भातली माहिती त्यांनी घेतली। गाडीचा नंबर एफआयआर मध्ये टाका। तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं, पण आपल्याला माहिती होतं आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही। तीनही लोकांना का पाठवलं नाही, फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं, संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही। जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं, 2 मेडिकल का केले तुम्ही, तिसरं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक 3, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे। बावनकुळे साहेब, खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब, जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही डीसीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा, हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर।